तर यारे दोन्ही पूर्ण सदस्य आहे या ठिकाणी वाहनगाव वने या ठिकाणी येऊन फार मजा वाटली आणि मी आज टी शर्टच नाही घालून आलेला मी जरा कामासाठी तर तिकडनंच निघून आला जे हर्षलवरून आलेले आहेत कार्यक्रम झालेलाच आहे तर मित्रांनो या ग्रुपमध्ये तुम्ही पण जॉईन व्हा खूप छान आहे राजकारणी विषय नाही या ग्रुपमध्ये आहे आणि खूप मजा येते काम करायला पण आमचे यारी दोस्ती ग्रुप आज वाहनगाव वने या ठिकाणी ग्रुप एकत्र येऊन तीन लाडू हे वाटप झाले आणि लुगडे वाटप झाले शैक्षणिक कार्यक्रम व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच पहा सर्व तुम्हाला पाहायला भेटणारच आहे काय काय आणि आमचे तर तुम्हाला माहितीच आहे यंत्रधांडा 2019 पासून हे आमचं काम चालू आहे यारी दोस्तीच्या मी साक्षीच्या कार्यक्रमाला होतो तेव्हा आपण वृक्षारोपणाचा असाच एक कार्यक्रम घेतला होता या यारी दोस्तीच्या कार्यक्रमामध्ये आपण जे काही काम करताय इतक्या वर्षापासून आपण काम करत 3 वर्षापासून 4 वर्ष 210 लोकांनी आतापर्यंत रक्तदान केलेलं आहे रक्त तयार होतं का आपल्याकडे मग रक्त तयार जर होत नसेल सुभाषचंद्र बाबूंनी आम्हाला सांगितलं होतं त्या काळामध्ये तुम हमें खून दे दो मैं तुम्हें आजादी दूंगा आता आम्ही आझाद देशामध्ये राहतो आहे आम्हाला स्वातंत्र्यासाठी रक्त लागणार नाहीये परंतु काय घडते आमच्याकडे आमच्या या माया भगिनी बसलेल्या आहेत ही पुढची पिढी बसलेली आहे इथं मी बातम्या वाचलेल्या आहेत नाही मी वाचत असतो त्यामध्ये काय असतंय आमची माता प्रस्तुत झालेली आहे बाळंत झालेली आहे आणि बाळंतपणाच्या नंतर तिला रक्त लागत आहे तिला आजार पण जडलेला आहे तेव्हा तिला रक्त लागत आहे हे रक्त तुम्ही देताय थोडा तरी जीव वाचवताय अपघात होत आहे आमच्याकडे त्यावेळेला रक्त लागताय आणि त्यावेळेला तुम्ही धावून जाताय सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुणाला सांगावं लागत नाही कुणाला म्हणावं लागत नाही आज इतकी वाईट अवस्था आहे आम्हाला घेण्याची सवय लागलेली आहे आम्हाला काय सवय लागलेली आहे घेण्याची सवय लागली तुम्हाला काय सवय लागली आहे घेण्याची सवय लागली इंदा क्रांतिकारांनी असं अतिशय छान कविता म्हटलेली आहे काय कविता इंदा क्रांतिकारांची काय देणाऱ्याने घेणाऱ्याने घेता घेता काय करताय तुम्ही काय सुंदर कविता आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावे विसाळलेल्या दर्या यारी दोस्ती ग्रुप बऱ्याच ग्रुप बघितलेला आहे खेड्यापाड्यात जाऊन घरोघरी झोपडीमध्ये किंवा जिकडे असतील तिकडे गोर गरिबांनी वयोवृद्ध लोकांना धान्य वाटप तेल असेल जे काय अत्यावश्यक वस्तू या त्यांनी वाडा तालुक्यामध्ये एका ठिकाणी बघितलेले झोपड्यामध्ये घुसून जात होते त्या ठिकाणी एका आजी आणि आजोबांना त्यांनी धान्य पोहोचवलेले त्याबाबत यारी दोस्ती ग्रुप फाउंडेशन बाबत बऱ्याच ठिकाणी मी ऐकलं काही ठिकाणी तर असे विद्यार्थी जे गरजू आहेत त्यांना देखील त्यांनी वह्या पुस्तकं पेन्सिल पाटी जे काय लागेल ते त्यांनी वाटप केलेलं आहे तर यारी दोस्ती ग्रुप बाबत सांगायचं तर मी त्यांचे आमच्या वांगाव पोलीस स्टेशनतर्फे मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो आणि असंच कार्य करत राहावं असं मी त्यांना मनपूर्वक आशीर्वाद देतो पृथ्वीकडून हुंकार गावी पिसाळलेल्या दर्याकडून उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ गावी भरलेली
भरलेल्या भीमे करून तुकोबाची माळ घ्यावी, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावी. हात तुम्ही जे देतायत ते हात अनेकांनी घेतले पाहिजे, म्हणून तुम्ही काम करताय, म्हणून तुमचं अभिनंदन केलं पाहिजे. संतांचं वाक्य आहे, जे काय रंजले गांजले. संतांचं वाक्य काय, जे काय रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपण येतोची साधू ओळखावा, देव देतेची जाणावा. आज तुम्हाला देव कुठं भेटणार आहे? मंदिरात सगळीकडे देव आहे, खरे देव आपण सगळे करताय ते काम जे देताय तुम्ही, संतांचं काम तुम्ही करताय. हो, तिथे शोधलं पाहिजे, तिथे शोधलं पाहिजे. तुम्ही पालघर जिल्ह्यातून छोटीशी सुरुवात केली असेल, ती सुरुवात आता नाशिक जिल्ह्यापर्यंत गेलेली आहे, बाहेर ते राज्यापर्यंत पोहोचायला लागलेली आहे. आणि एक दिवस मला खात्री आहे, हा तुमचा यारी दोस्ती ग्रुप राज्यामध्ये सगळ्यात मोठा आहे.